तर दत्ताराम मेस्त्री साहेबांचं इथे आगमन होतं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती करतो. येऊन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. मनपूर्वक स्वागत दत्ताराम मेस्त्री साहेब. थँक्यू सो मच निलेश पवार आणि स्वप्नील चोरगे. अत्यंत कडक शब्दामध्ये त्यांनी सूचना दिल्या सर्व संघांना, खेळाडूंना. आकाश, ओपनिंग पेअर ऑन द ग्राउंड. राजा घाट घेतो आघाडीला. हॅलो, विनय तेलेकर. तर प्ले कॉल केलाय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. रोहित साळुंके. पहिल्या चेंडूवर धमाका. वॉट अ शॉट. पॉवर पॅक हिट. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर धमाका होतोय. षटकार. नागेश. रोहित साळुंकेच्या विरोधात अप्रतिम षटकार ठोकलाय तो राजा घाडगेने. अटॅकिंग स्टार्ट ऑन फर्स्ट बॉल. रोहित साळुंके पुढचा चेंडू घेऊन समोरच्या एंडने उजव्या हाताने ओव्हर द विकेट आहे. वॉट अ शॉट. वॉट अ शॉट. काय फटका आहे. फटका इम्प्रुव्हायझेशन फटका पाहायला मिळाला. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर अजून एक बेधुंद करत असताना हा फटका. षटकार. हॅलो हॅलो, राजेश घाटगेच्या खेळीसाठी दत्ताराम मेस्त्री यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. क्या बात आहे. आताच आगमन झालं. तर भरत तुडलीकर यांचं आगमन होतं. कॉमेंट्री बॉक्समध्ये मनपूर्वक स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग. हो, कट करण्याचा प्रयत्न होता लास्ट मोमेंटला. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट सिग्नल. पंच इथे करत असताना प्रसाद राजाध्यक्ष दुसऱ्या सामन्यामध्ये कंटिन्यू तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेत आहेत. तर तिसरे पंच म्हणजे मगाशी रेस्ट करत होते. या सामन्यामध्ये तुम्ही पाहतात त्यांना म्हणजेच बंटी जाधव. 2 षटकार 1 वाईट. धावसंख्या 13 धावा. धावफलकावर राजाचा अप्रतिम तडाखा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा अत्यंत योग्य वापर इथे करत असताना राजा ऑन स्ट्राईक. अप्रतिम फटका. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. क्रॅकिंग शॉट. अत्यंत वेगवान विस्फोटक फटका. सीमारेषेच्या बाहेर चौकार. What a execution and what a start. डॉमिनेटिंग स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट ओव्हर. रोहित साळुंकेच्या विरोधात काय आक्रमण चालू आहे राजा घाडगेचं. राजाने मनुष्य नावाप्रमाणे फलंदाजी केली आहे. मै हूँ राजा. सेन्सेशनल बॅटिंग परफॉर्मन्स. 2 षटकार 1 चौकार. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावसंख्येने वेग पकडलाय. 17 धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये. स्लो रन चेंडू होता पण काय पिकअप आहे. बेसबॉल हिट. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर अजून एक धमाका होतोय. षटकार.
त्याने अक्षरशः घणाघाती हल्ले केले. त्याच्यावर मात्र काउंटर अटॅक करत असताना गनिमी कावा वापरलाय मैदानावर. राऊंड विकेट टाकत असताना सरप्राईज केलं आणि इथे मात्र हुक करण्याच्या प्रयत्नात शॉर्ट स्क्वेअरलीमध्ये अप्रतिम झेल टिपलाय त्या खेळाडूने. नागेश गुड कॅच. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा रोहित साळुंके. फुल टॉस आहे. चेंडू हवेमध्ये नो बॉल कॉल केले पंचांनी. राईट डिसिजन. ओव्हर द वेस्ट नियर बाय स्टमक नियर बाय चेस्ट हा चेंडू होता आणि पंचांनी ताबडतोब नो बॉल कॉल केला. इट्स बीमर कॉल आणि गोलंदाजांनी मात्र रिव्ह्यू कॉल केलेला आहे लगेच. गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र अपील केले पंचांच्या या सिग्नलला, या त्यांच्या निर्णयाला. आणि बघायचं तिसरे पंच मध्याच्या आतमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये बरेच टोळीलकर सुद्धा उपस्थित आहेत. ते चेक करतील की हा चेंडू ओव्हर द वेस्ट आहे की नाही. कनेक्शन जेव्हा झालं तेव्हा फलंदाजीचं पोझिशन एक्झॅक्टली कुठे होतं, तो पॉकरीच्या आतमध्ये होता की नाही. इट्स अ नो बॉल. अनसक्सेसफुल रिव्ह्यू अनसक्सेसफुल. एक धाव या चेंडूवर कंप्लीट झाली. धावसंख्या 9+1 अशा 2 धावा ॲड केल्या जातील धावफलकावर. अंकित होतं एकूण क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे 25. शंभरातला पावभाग 25 आणि क्वार्टर सेंचुरी कंप्लीट करताना एक फलंदाज गमावला आहे राजा खाडगेच्या स्वरूपामध्ये. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक वैभव ॲट नंबर 3. मिड विकेट आहे. ऑन लॉंग ऑन एक आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये वैभवसाठी. हो चेंडू बघायचा आहे. अपील कॉर्ड बिहाइंडचं लाऊड झालंय पंचांकडे. स्ट्रॉंग अपील लाऊड अपील पंचांकडे करत असताना निश्चित एज लागली होती पण फ्री हिट होता त्यामुळे फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. एज लागल्याचा आवाज कॉमेंट्री बॉक्सपर्यंत पोहोचला होता. पण षटक इथे समाप्त होते. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि एका षटकाकडे अत्यंत महागडं षटक पॉवर प्लेचं तब्बल 25 धावा रोहित साळुंकेने खर्च केल्या. हरकत नाही आहे. रोहितने जरी धावा खर्च केल्या असेल निश्चित महत्त्वाची विकेट त्याने मिळवून दिली आहे. राजा घाडगे ज्याप्रमाणे तो फलंदाजी करत होता अटॅकिंग बॅटिंग अटॅकिंग मूडमध्ये होता तो पहिल्या सामन्यापासून पहिल्या षटकापासून. त्याला माहिती आहे हा सुद्धा सामना तेवढाच महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांसाठी एक एक सामना जिंकून एक एक सामना पराभूत झालेत आणि हा सामना जिंकून सुपर 6मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ इतके उत्सुक आहेत. संदेश बेलोशे यांचं सुद्धा आगमन झालं आज खेळण्यासाठी. रात्रभर प्रवास करून ते मात्र त्यांच्या संघामध्ये तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळतील. स्वतः संघ मालक आहेत संदेश बेलोशे आणि मंगेश बेलोशे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल नवीन षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. गोलंदाज आहे तो अजिंक्य. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. वाईट सिग्नल पंच इथे करतायत. रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून चेंडू निघून जातोय. 26 ऑन द बोर्ड. अजिंक्यचा पहिला चेंडू दिशाहीन पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला राईट हँडेड बॅट्समन ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात वैभव उतेकर. वैभव नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला अक्षय आहे अक्षय घाडगे. धावसंख्या 26. ओव्हर पिच चेंडू होता. स्ट्रॉंग अपील पंचांकडे. टो क्रशर चेंडू जवळजवळ ब्लॉक होलचा चेंडू होता. लाऊड अपील. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेत बंटी जाधव. स्ट्रायकिंगचे पंच ते प्रसाद राजाध्यक्ष. चांगला अटॅक अजिंक्यकडून. दुसरं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं PTPL सीझन 1. चेंडू हवेमध्ये फटका थोडासा बसला होता. कव्हर्समध्ये खेळायचा होता हा चेंडू. दीपक बॅकअप देतो एसटीच्या मागून. दीपक जाधव स्वतः या संघाचा संघनायक सुद्धा आहे आणि एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1ने पुढे सरकते वधारते वृद्धिंगत होते आणि धावसंख्या जाऊन अंकित होते. एकूण 27 धावा धावफलकावर. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग यंगस्टर पोलादपूर संघाच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून आयोजन पाहायला मिळते. सर्व या यंगस्टर पोलादपूरचे मंगेश बेलोशे, सिद्धेश शेठ, संदीप कदम, स्वप्नील सोरगे, ओमकार घाडगे, छोटू दीक्षित, विजय तळेकर. राऊंड विकेट चेंडू होता. ब्युटिफुल बॉल. सुपर बॉलिंग. लेफ्ट हँडेड बॅट्समनला डॉमिनेट करणारा हा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला वैभव उतेकर. रोहितच्या कंपॅरिझनमध्ये या षटकात अप्रतिम चेंडू हाताळलेत ते गोलंदाज अजिंक्यने. सुपर बॉलिंग.
राऊंड विकेट पुन्हा अजिंक्य. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, इनसाइड एज मागे जाते चेंडू. रुबी कट, चायना कट, बरीच काही नावं आहेत या फटक्याला. ऑन द टोस स्टिअर करायचं होतं पॉईंट रिझनमध्ये, पण संधी देत नाहीये. चांगलं कमबॅक. कुमटेकर वॉरियर्स या संघाचं या षटकामध्ये आतापर्यंत या षटकात आले ते फक्त आणि फक्त 3 धावा. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात आपण 25 धावा बघितल्या होत्या. या षटकात धावसंख्येला अंकुश लावला आहे. 2 निर्धाव आहेत, 1 वाईड आहेत, 2 सिंगल सुद्धा आहेत आणि 2 डॉट सुद्धा आहेत. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉलिंग. काय कमबॅक केलंय, जबरदस्त कमबॅक. पहिल्या षटकातल्या चुका दुरुस्त करत असताना दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अजिंक्य. नाम में काफी है अजिंक्य. वन मोर डॉट. धावसंख्या कायम, धावफलक 28. इकॉनॉमिकल षटक पॉवर प्लेचं. हो, ब्युटिफुल ब्युटिफुल डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. फलंदाज डबल माइंडेड झाला की कुठला नक्की फटका खेळू. आधी मात्र स्टान्स गेला होता कट करण्याचा, नंतर बघितलं की स्टिअर करण्याचा प्रयत्न आणि अचानक चेंडू त्याच्या बॅटच्या खालून निघून जातोय. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. काय गोलंदाजी केल्या षटकात, फक्त 3 धावा आणि निश्चितच डॉमिनेट करत असताना पहिल्या षटकात निश्चित म्हणे की 25 धावा आल्या होत्या, पण नंतर मात्र आमचं काउंटर अटॅक सुरू झालं आणि या षटकात मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. विकेट मिळायला काही हरकत नाही, पण धावसंख्येला अप्रतिम अंकुश लावला आहे आणि फक्त 3 धावा या षटकात त्याने खर्च केल्यात. सरासरी जी पहिल्या षटकात 25 होती ती दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 14 धावा प्रति षटका मागे. हॅलो, खेळाडू कक्षाच्या खेळाडू उभे आहेत किंवा जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपया प्रेक्षक गॅलरीत जाऊन बसायचं. आपल्याला वारंवार सूचना करण्यात येत आहे. प्रेक्षक गॅलरी फक्त आपल्यासाठीच बनवली, याची सर्वांनी नोंद घ्यायची. वारंवार सूचना करून देखील आपण ऐकत नाहीत. गोलंदाज अजय. स्लोअर वन चेंडू समोर पिकअप केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बघतोय, फक्त चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर. षटकार. अजयच्या पहिल्याच चेंडूवर एक घणाघाती हल्ला वैभव उतेकरच्या बॅटमधून. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर जातोय तो चेंडू आणि षटकार इथे मात्र घोषित करत असताना पंच सिग्नल करत असताना षटकाराने धावसंख्येने उंचवडी घेतली. 34 धावा धावफलकावर अंकित झाली आहे. 34 रन्स ऑन द बोर्ड. वैभव मागच्या षटकात अप्रतिम आणि डॉमिनेट गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय गोलंदाज अजिंक्यकडून, पण या षटकातल्या चुका ते दुरुस्त करत आहेत. येस, श्रावण इलेव्हनच्या बाजूला जे डगआउटच्या बाजूला उभे आहेत त्यांना वारंवार सूचना करण्यात येते. आपल्याला एकदा सांगितलेलं समजत नाही का? 10 वेळा जर एखादी गोष्ट सांगू तुम्ही ऐकत नाही. शब्दात सूचना. स्वप्नील चोरगे जबाबदारी स्वीकारत असताना आता हातामध्ये माईक भेटलाय आणि आजच्या दिवसामध्ये निश्चितच त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट राहणार आहे. लाईन चुकीची, लेगस्टिकच्या बाहेर. मागचा चेंडूवर विवादात स्वतःच्याच गोलंदाजीवर एक अप्रतिम झेल अजयने टिपला आणि गडी बाद केला तो मैदानावर. बाजूला फलंदाज तुम्ही पाहिला तर म्हणजेच वैभव उतेकर, लेफ्ट हँडेड बॅट्समन. षटकाराचं उत्तर देत असताना ओव्हर द विकेट. स्लोअर वन चेंडू आहे, ऑन साईडला प्रदीप फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर. षटकार.
41 लॉस ऑफ 2 विकेट इन द थर्ड ओव्हर. चांगली धावसंख्या आहे तिसऱ्या षटकामध्ये. 41 धावा धावफरकर 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजय शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, समोर एक्झिक्यूट केलाय. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला चेंडू तिथे कव्हर करेल आणि तोपर्यंत मी तिथे फक्त एकच धाव या चेंडूवर फलंदाजाला. फलंदाज होता अक्षय. चौथ्या क्रमांकावर आले तो फलंदाजीला आनंद. आनंद ऑन स्ट्राईक. पहिल्यांदा तो स्ट्रायकिंग एंडला येतोय. धावसंख्या धावफरक अक्की झाली एकूण 42 धावा. 42 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट इन द थर्ड ओव्हर. मागच्या 2 दिवसामध्ये आज जरा हवेमध्ये थोडासा गारवा आहे. रविवार सुट्टीचा दिवस, सार्वजनिक सुट्टी. खूप मोठ्या प्रमाणावर आज प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतील घर बसल्या आणि मैदानावर सुद्धा. फुल टॉस आहे. अप्रतिम फटका. जवाब शॉट. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. शफलून ऑन साईडला पुल केलाय. मिड विकेट अशी जज करतोय आणि प्रयत्न चांगला होता. फटका जणू काही चटका लागला. सीमारेषेबाहेर 6 धावा. खेळाडू घडावे हा माझा मागचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न यशस्वी होत असताना पहिल्या वर्षामध्ये संदीप कदम सारख्या व्यक्तीचं नेतृत्व तुम्हाला लाभलं आहे. निश्चितच चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमात आपल्याला आतापर्यंत भरपूर वेळा क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं आहे आणि आपल्या विभागातलं क्रिकेटला एक चांगली चालना मिळू दे, प्रमोशन होऊ दे, डेव्हलपमेंट होऊ दे हा प्रयत्न आहे तो म्हणजेच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा. त्यामध्ये निश्चितच मी अध्यक्षांचा उल्लेख करेन सन्माननीय कोळसकर साहेब, जे मात्र प्रामुख्याने पहिल्या टप्प्यापासून म्हणजे स्पर्धेचा दिवस जेव्हा सुरू होतो ना त्या दिवसाच्या अगोदरपासून ते स्वतः इथे उपस्थित असतात. कुठल्या गोष्टीची कमतरता नाही ना स्पर्धेमध्ये, कुठल्या गोष्टी कमी तर पडल्या नाही ना, या गोष्टीची काळजी घेतली जाते. कार्याध्यक्षसुद्धा तुम्ही पाहतात, उपाध्यक्षसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. हे सर्वांचं मोलाचं योगदान आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं सर्वात मोलाचं योगदान आहे. निश्चितच त्यांनी आज ही स्पर्धा भरवण्यासाठी त्यांची जी नियमावली बांधली होती त्या नियमामध्ये निश्चितच ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेट स्पर्धा ही पाहायला मिळते, ती म्हणजे यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून आयोजित पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. अमर नगरकर गुड जॉब, अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून. ड्रिंक ट्रॉली आज ते म्हणजे त्याच्यामध्ये घेऊन जातात अमर नगरकर. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जरा सामना सुरू करा. 54 धावा धावफलकावर. 18.00ची गती. चांगली बॅटिंग केली. राजा खाडगे जरी आऊट झाला असेल पण मात्र सरासरी कमी होऊ दिली नाहीये. सुपर बॅटिंग. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. दुसरा षटक घेऊन वैयक्तिक अजिंक्य. फुलटॉस चेंडू ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फुलटॉसचा चेंडू एक्झिक्यूट केलाय शॉर्ट कव्हर रिजनमध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवर. 55 ऑन द बोर्ड. 55 धावा धावफलकावर. आनंद निकम ऑन स्ट्राईक. मधल्या फळीतील विस्फोटक फलंदाज. 2 चेंडू आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत या फलंदाजाने. स्ट्रायकिंगला आनंदने. त्याला बेसन घालावी लागेल. अजिंक्य कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बॅटची आतली कट चेंडू नंतर जाऊन पायाला ब्रश होतोय.
क्विक सिंगल, चिकी सिंगल, एकच धावमिती या चेंडूवर धावसंख्या 56, 56. विनय, लाईक मला एक अशी माहिती द्यायची विनय की हॅट्रिक वर्ड ओनली यूज फॉर द विकेट्स, नॉट फॉर 6, नॉट फॉर 4. हॅट्रिक चौकार, हॅट्रिक षटकार या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. द हॅट्रिक वर्ड ओनली युटिलाइज, ओनली यूज फॉर द विकेट, नॉट फॉर 6 अँड 4. हॅट्रिक षटकार वगैरे असं कधी नसतं. ओ व्हॉट अ शॉट, चेंडू मध्ये उंच गेलाय आणि लांब सुद्धा गेलाय. व्हॉट अ शॉट, षटकार. सुद्धा मी आणि विनय या गोष्टी बोललो होतो. कारण मी मी म्हणत नाही की आपली कोणाची, मी खेळाडूंची पण चुकी नाही आहे. खरं सांगायचं जर इंटरनॅशनल कॉमेंटेटर शब्द हा वापरतात त्यावेळी काय आपण बोलूच शकत नाही. बट आय थिंक विकेट हॅट्रिक वर्ड ओनली यूज फॉर द विकेट्स, नॉट फॉर 6 अँड 4. यू कॅन कॉल सलग 3 चौकार, सलग 3 षटकार ओव्हर द विकेट. चांगला व्ही शेपमध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये पेट्रोलिंग करतोय. क्षेत्ररक्षण चांगलं होते तोपर्यंत एकच धाव. धावसंख्येने वेग पकडलाय. एक सिंगल, मागचा एक षटकार. अंकित झालेली एकूण धावफरक 63 धावा, 2 गडी बाद. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज आता मात्र निश्चितच सेट झालेत पूर्णपणे. आनंद निकम वैयक्तिक 3 चेंडू 13 धावा, तर अक्षय घाडगे आतापर्यंत 10 चेंडूत 17 धावांचं योगदान पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफरक 63, 2 विकेट. दत्तराम मिस्त्री यांच्याकडून पारितोषिक येते अक्षय घाडगेच्या षटकारासाठी. 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 2 धावा इथे कंप्लीट होणार. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना फलंदाज आनंद निकम धावसंख्या वेग पकडते, पुढे सरकते. अंकित होते एकूण धावफरक करत्या 65, 65 धावा. चौथ्या षटकातच एक उल्लेखनीय कामगिरी, उभारी घेणारी कामगिरी, झेप घेणारी कामगिरी पाहायला मिळते. चौथ्या षटकातच 65 धावा अंकित झाल्या धावफलकावर श्रावणी 11 देवळे संघाच्या. ऑन साईडला पुल केलाय, टायमिंग होत नाहीये, जास्त वेग पाहायला मिळत आहे चेंडूवर. मिड विकेटला चेंडू कव्हर करतो तोपर्यंत एकच धाव मिळते ती आनंदला आणि धावसंख्या पुढे सरकते ती 66 धावा धावफलकावर. अक्षय घाडगे आणि आनंदच्या खांद्यावर जबाबदारी आहे आतापर्यंत धावसंख्येला चांगला आकार देण्याची. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांची धावसंख्या 66, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही आता त्या स्पर्धेमध्ये रोख रुपये 77,777 कॅशच्या स्वरूपात भरतभाई पटेल यांच्या माध्यमातून ते लाभलेलं आहे. त्यानंतर चषक ज्यामध्ये लाभले ते म्हणजे शिवसमर्थ आर्ट्स यांच्या माध्यमातून. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 55,555 जय भवानी स्पोर्ट्स साखर यांच्या माध्यमातून, तर चषक शिवसमर्थ आर्ट्सच्या माध्यमातून. त्याचबरोबर तिसरा क्रमांकाचं पारितोषिक आहे ते म्हणजेच 33,333 कापडे खुर्द ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आणि चषक लाभले ते शिवसमर्थ आर्ट्सच्या माध्यमातून. चौथा क्रमांक लाभला आहे कॅशच्या स्वरूपात निलेशदादा कोळसकर जे अध्यक्ष आहेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे, 22,222 आणि त्याचबरोबर चषक संजय चोरगे जयभवानी साखर यांच्या माध्यमातून. त्यानंतर पंचम क्रमांकाचं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक लंगोटी मित्रमंडळ करंजे 22,222 कॅश प्राईज आणि चषक श्री रणजित चिकणे यांच्या माध्यमातून. आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे म्हणजे रोख रुपये 22,222 संजय केसरकर यांच्या माध्यमातून आणि चषक आहे तो श्री रणजित चिकणे यांच्या माध्यमातून. सर एक मिनटं, तर ज्यांचं आगमन होतं ज्यांचा वाढदिवस आहे 12/12, यंगस्टारचे शरद पवार, विजयजी तळेकर आणि यंगस्टारचे खजिनदार देखील आहेत. त्यांचा आज वाढदिवस आणि त्यांचं आगमन होतं आहे. सर या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये त्यांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया आणि आपल्या सर्व ऑफिशियलच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देऊया. वर टू कॉमेंट्री बॉक्स. ठोकऱ्याने षटकाराने स्वागत केलं आज बर्थडे बॉयचं विजय तळेकर यांचं. फुलटॉस आहे, आक्रमक चपराक आणि मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. तळेकर अत्यंत मोलाची भूमिका, अत्यंत जबाबदारीची भूमिका पार पाडत असताना या स्पर्धेमध्ये
देवाचं काम, देवाचं कार्य त्यांनी मात्र केलं आहे. सर्व आमच्या रसिकांना, खेळाडूंना, प्रेक्षकांना, आमच्या मान्यवरांना, पाहुण्यांना, सर्व ऑफिशियलना पाणी देण्याचं काम त्यांनी मात्र केलेलं आहे. फुल टॉस आहे. इथे थोडासा कोसळतोय फलंदाज, पोझिशन चुकली त्याची, स्किट होते जागेवर. निश्चितच देवाचं कार्य आहे, पुण्याचं काम आहे. च्या माध्यमातून तर बॅट्समन रिव्ह्यू आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय ओव्हर द वेस्टसाठी हा चेंडू. निश्चित या गोष्टी सर्व चेक केल्या जातील आमच्या कॉम्प्युटर बॉक्समध्ये भरत रुडीलकर यांच्या माध्यमातून. चेंडू जेव्हा कनेक्ट केला गेला, खेळला गेला, तेव्हा पोझिशन काय होती, चेंडू कुठे कनेक्ट केलाय, check केल्या जातील. विजय तळेकर यांचा जल्लोष असेल तो आज या मैदानावर यंगस्टर पोलादपूरच्या माध्यमातून. तर फेअर डिलेव्हरी. खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या विजय तळेकर यांना. खोदून काढला चेंडू, चांगला फटका ऑन साईडला, वाढीश लॉंग क्षेत्रक्षण तिथे येत आहे. चेंडू कधी कव्हर करेल, 2 धावाचा प्रयत्न, पण एका दर समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्रक्षण डीपमध्ये, एका धावच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. अंकित होते एकूण धावफल करते मला सांगतात विनय तळेकर 79. एक भली मोठी धावसंख्या या 5व्या षटकामध्ये. फोटो सेशन चालू आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, कारण आज सत्कार मूर्ती आमच्या व्यासपीठावर आहेत. बर्थडे बॉय विजय तळेकर. राऊंड विकेट. फुल टॉस. समोर एक्झिक्युटिव्ह क्षेत्र तिथे जज करतोय आणि त्याच्या वाक्याच्या बाहेर हा चेंडू डायव्हर्ट होतोय. तोपर्यंत 2 धावा सहज बुडवतोय त्या चेंडूवर. चांगली बॅटिंग त्याच्यामध्ये सुरू आहे. दोन्ही सेट बॅट्समन आनंद आणि अक्षय चांगली बॅटिंग करतायत. चांगला धावसंख्येला आकार देत असताना चांगली पार्टनरशिप बिल्टअप करतायत, ती म्हणजे तिसऱ्या विकेटसाठी. अक्षयचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत 11 चेंडूत 19 धावा, तर 9 चेंडूत अत्यंत विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग करत असताना आनंद निकम 9 चेंडूत आतापर्यंत 29 धावा कुठल्याच मैदानावर. राऊंड विकेट. हो, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, बीट केलं या चेंडूवर फलंदाजाला. या षटकामध्ये गोलंदाज रोहित साळुंकेने 2 षटकांचा कोटा त्यांनी स्वतःचा पूर्ण केला. तब्बल 40 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये रोहित साळुंकेने. एकूण षटकं संपतात ती 5 धावा अंकित जाते. एकूण धावफल करत्या 80. ऑन द बोर्ड. 81 धावा धावफलकावर. लॉस ऑफ टोटल 2 विकेट्स. तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते मैदानावर आनंद आणि अक्षयमध्ये. बघायचं निर्णय षटकामध्ये कुठला गोलंदाज इथे मात्र घेऊन येणार कुमठेकर माऊली वॉरियर्स हा संघ. स्वतः संघनायक आय थिंक जबाबदारी स्वीकारते, कारण या धावसंख्येला अंकुश लावण्याची गरज आहे, थांबवण्याची गरज आहे. दीपक जाधव येतो तो पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघात धरून शेवटचं षटक घेऊन, निर्णायक षटक घेऊन या इनिंगमधलं. धावसंख्येला अंकुश लावावंच लागेल, कारण 5 षटकांमध्ये तब्बल 81 धावा तुम्ही पाहता धावफलकावर. चांगला रन रेट मेंटेन केल्या प्रति षटकामागे. चांगली बॅटिंग इथे करताना प्रत्येक फलंदाज. तर टॉस यानंतरची मॅच आई जननी माता चरई विरुद्ध शिवशंभो आडावळे. आपण हे षटक संपायच्या अगोदर टॉस बॉक्सकडे यायचंय. आई जननी माता चरई विरुद्ध शिवशंभो आडावळे. 16.20 गतीचा सामना सुरू करायचा आहे. कुमठेकर माऊली वॉरियर्स. वेगवान चेंडू आणि वेगवानच उत्तर मिळणार. फेकून दिलाय चेंडू स्क्रीनच्या बाजूने, सीमारेषे बाहेर, षटकार. शॉट. आनंद निकम अत्यंत विस्फोटक अंदाजमध्ये 10 चेंडूत 35 धावा. फुल टॉस आहे, समोर एक्झिक्यूट केला ऑन साईडला.
क्षेत्ररक्षक लॉंगॉन जेवून चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न. गरज होती का इथे? हानामध्ये विकेट गमावली आहे ती आनंद निकमने. तर सन्मान्यजी संदीपजी तळेकर यांचे इथे आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये सातत्याने 9 दिवस त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. निश्चित संदीप तळेकर साहेबांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर प्लीज स्थानापन्न व्हायचं आहे. हानामध्ये निश्चितच ज्या फलंदाजाने मात्र अत्यंत घणाघाती हल्ले केले, अप्रतिम बॅटिंग केली, 11 चेंडू 36 धावांचं योगदान दिलं, त्याला मात्र स्वतःची विकेट चुकीच्या कॉर्डिनेशनमुळे गमवावी लागली. अजिंक्य पवारने 3 षटकार लगावले तर स्वप्नील चोरगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अजिंक्य ऑन स्ट्राईक. अजिंक्य पवार धावसंख्या धाव 88, लॉस ऑफ 3. चेंडू उंच गेलाय, झेल तर उडालाय. बघायचं क्षेत्ररक्षक जज करतो डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. गुड कॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय, फलंदाज बाद. हार्दिक असं स्वागत. या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. हितेश सकपाळ आणि विजय तळेकर. न्यू बॅट्समन बाळासाहेब. पुढचा चेंडू दीपक जाधवचा. खूप जास्त बाउन्स होते चेंडू. व्हाईट सिग्नल ते पंच करतायत. एक्स्ट्रा बाउन्स ओव्हर द बॅट्समन हेड आणि 1 बाउन्स कॉल सुद्धा दिलेला आहे. 1 फॉर द ओव्हर. खूप रेअरली या मैदानात खूप रेअरली बाउन्सर पाहायला मिळालेत. खूप रेअरली. 89, लॉस ऑफ 4. ओव्हर पिच होता, ऑन साईडला प्लेस केला आहे. क्षेत्ररक्षक मिडॉनचा वेगाने चेंडू जाण्याचा प्रयत्न करतो. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये होते लॉंग ऑनला. थोडासा वाईड सरकत असताना मान्यश्री भरत शेठ गोगावले यांच्या बरोबर प्रेक्षकाच्या समोर आणि 2 धावा इथे कंप्लीट होतात. धावसंख्या पुढे सरकते ती 91 धावा धाव फलकावर. 91, लॉस ऑफ 4 इन लास्ट ओव्हर. कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळते या षटकामध्ये. मोठी पटके मारण्याची संधी दिली नाही. एकमेव षटकार आतापर्यंत आला आहे षटकात. ऑन साईडला प्लेस केला आहे. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरमध्ये चेंडू तिथे कव्हर करेल. एकच धाव तिथे कंप्लीट झाली आहे. फेक चांगली होती धावची संधी आणि लेट उशीर झाला आहे. 93 ऑन द बोर्ड. सुपर बॅटिंग फ्रॉम श्रावणी 11 देवळे संघाकडून. एखाद्या चॅम्पियनने कसं लढावं ना याचं अप्रतिम उदाहरण पाहायला मिळालं. त्याला माहिती आहे की आपला आघाडीचा फलंदाज राजा गाडगे खूप लवकर तंबूत परतला पहिल्या षटकामध्ये, पण नंतर मात्र काय जबाबदारी असते ती मात्र पार पडली आपल्या संघासाठी या सर्व खेळाडूंनी, सर्व फलंदाजांनी. आनंद निकमचं वेगळं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये राहिलं आहे. 35-36 धावेंचं सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहतात बाळासाहेब आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय गाडगेचं मात्र 14 चेंडू 23 धावांवर खेळतोय. हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. बघायचं दीपक की यष्टीरक्षक आणि कॅच. फलंदाज बाद. चौथ्या ग्रुपमधील एका साईडला जर पाहिलं गेलं तर शिवशंभू आडावळे, तर एका साईडला आई जननी माता चराई क्रिकेट क्लब वडाचा कोंड अशी मॅच यानंतरची पाहायला मिळेल. विजयजी तळेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाते. त्यांचा आज जन्मदिवस वाढदिवस त्यांच्या हस्ते हे टॉस या ठिकाणी केला जातोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. तर टॉस जिंकलाय संदेश, आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. आता जर पाहिलं तर धावा होताना पाहायला मिळतात, परंतु तुमच्याकडे देखील चांगले खेळाडू आहेत आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न तुमचा नक्की असेल? आमची बॉलिंग लाईनअप चांगली आहे, त्यामुळे 80-90चा आम्ही टार्गेटचा प्रयत्न करू. नक्की तुमच्याकडे हेमंत उतेकर सारखा खेळाडू आहे, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होताना पाहायला मिळेल. आणि काही चेंजेस वगैरे तुमच्या काही संघामध्ये पाहायला मिळतील का? बॅटिंग लाईनअपमध्ये थोडेफार चेंजेस होतील आणि थोडं दुसरं 2-3 बॉलर आहेत आमच्याजवळ एक्स्ट्रा, त्यांना देखील आम्ही चान्स देऊ.
नक्कीच शुभेच्छा असतील संदेश तुम्हाला. तुमच्या संघाला टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तेजस, समोरील संघात जर पाहिलं तर मोठमोठे खेळाडू आहेत आणि तुमच्याकडे देखील पाहिलं तर चांगले खेळाडू आहेत, परंतु समोर त्यांनी बॅटिंग घेतली. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? आम्हाला हे माहिती आहे की त्यांची बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे, पण आम्ही जसे कालचे 2 मॅच परफॉर्म करतोय, आमची टीम जे एकत्र होऊन खेळते त्याच्यावरून मला आमच्या टीममध्ये खूप विश्वास जागला आहे की आम्ही यांना कमीत कमी रनमध्ये आउट करूया. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला देखील तेजस करंजे. आणि टॉस जिंकलाय या ठिकाणी आई जननी माता चरे संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तर यानंतरची मॅच असेल डाव्या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतीये. आणि दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये 17मध्ये 94 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. तो कुमटेकर महाराज वॉरियर्स या संघाला 94 रन्स टू विन फ्रॉम द 6 ओव्हर. आणि याचं धावतं समालोचन बघूया आपण कॉमेंट्रीपासून ऐकूया. आवाज तुमच्या परिचयाचा, आवडीचा आणि निश्चित ओळखीचा आवाज या आपण ऐकूया निलेश पवार यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. यंगस्टार पोलादपूर आयोजित PTPL पोलादपूर तालुका प्रीमियर लीग अतिशय चांगलं आयोजन आहे, देखणं आयोजन पाहायला मिळतंय आजच्या या आपण पोलादपूर तालुक्यामध्ये. एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा, खेळाडूंना व्यासपीठ उभं केलं आहे, एक मोठा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न नक्कीच यंगस्टारच्या माध्यमातून केला आहे. त्यामध्ये मंगेश बेलोसे यंगस्टारचे सर्वेसर्वा, सिद्धेश शेठ, संदीप कदम, स्वप्नील चोरगे, ओमकार घाडगे, छोटू दीक्षित, विजय तळेकर, गणेश चव्हाण असतील, सर्वांनीच नक्कीच मेहनत घेतली. विजय दळवी असतील. विकेटचा जर विचार केला तर कल्पेश मांढरे यांचं नाव घ्यावं लागेल. संदेश कासार, सूरज सोनावणे, कल्पेश मोहिते, त्यांनी सर्वांची नक्कीच मेहनत. रवींद्र मस्के असतील, सर्वांची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली आहे. सर्वांनीच आपलं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न केला आहे या स्पर्धेसाठी, छोटं छोटं योगदान का होईना. आणि त्यांचं जे सहकार्य आहे ते नक्कीच करताना पाहायला मिळालेत. दीपक जाधव स्ट्राईक एंडला, तर अक्षय अलगुडे नॉन स्ट्राईक एंडला. 94 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. राजा गाडगे पहिला चेंडू घेऊन, पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा, चेंडूला बाहेर फेकून दिले. अक्षरशः 6 धावांसाठी येतोय PTPL षटकार. 6 धावा. आता मात्र थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं या चेंडूवरती. राजा घाडगेवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमक होताना पाहायला मिळाला दीपक जाधव. करावंच लागेल, कारण 94 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या आहे आणि त्याचा पाठलाग कशा रीतीने केला जातोय त्यासाठी स्वतः कॅप्टन मैदानामध्ये झुंज देण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती करताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केलंय, पंचांनी अपील फेटाळून लावलंय आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. कोणती धाव मिळणार नाहीये. दीपक जाधव आणि अक्षय अलगुडे ही जोडी मैदानात कुमटेकर माऊली वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. तर श्रावणी 11 संघाकडून देखील जर पाहिलं, राजा घाडगेने 22 धावा बनवल्या, अक्षयने 23 धावांची खेळी केली, वैभव यांनी 7 धावा बनवल्या आणि अजिंक्य कोणती काम करताना पाहायला मिळत नाही, परंतु आनंद निकम यांनी 36 धावांचं योगदान आपलं दिलं. षटकारांची मालिका आनंद निकमची पाहायला मिळाली. 5 षटकार तब्बल त्यांनी कुठल्या आपल्या इनिंगमध्ये. आनंद निकम यांना देखील कापडेखोर संघाकडून नक्कीच आज साई समर्थ वॉरियर्स कापडेखोर संघाकडून देखील कापडे गावातील नक्कीच प्रेक्षक, त्यांचे चाहते, त्यामध्ये प्रथमेश आकाडे, विनय निकम, खास डोंबिवलीवरून पुरुषोत्तम हाळवे खास डोंबिवलीवरून आलेत सामना पाहण्यासाठी. व्यासपीठावर देखील जर पाहिलं, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेशदादा कोळसकर असतील, तसेच सुनील सकपाळ यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आणि अध्यक्ष तर आहेतच रोजच्या दिवस, परंतु स्वप्नील चोरगे यांचं जरूर नाव घ्यावं लागेल. त्यांची देखील मेहनत या स्पर्धेसाठी विशेष राहिली आहे
आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू तिथं मात्र टाकण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. त्याला एक सिंगल घेतली गेली. सिंगल स्कोर कार्ड पुढे जाईल 7 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतायत राजा घाटगे. पहिल्या चेंडूवरती जिथं षटकार आला तर नंतर 3 चेंडू लगातार निर्धाव टाकण्यात आले. परंतु आताच 5व्या चेंडूवरती एक सिंगल घेतली. 18 जानेवारीला संदीप कदम यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त जय भवानी स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून 1.5 लाख रुपये असणारी स्पर्धा ओपन गटातील तुम्हाला याच मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. येणाऱ्या कालावधीत मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतील. अक्षय अलगुडे स्ट्राईक एंडवरती येतोय. पहिला चेंडू फेस करेल अक्षय अलगुडे. याच्याकडे क्षमता आहे षटकार मारण्याची, मोठे फटके खेळायची क्षमता अक्षय अलगुडे. हा चेंडू आखोटप्प्याचा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अक्षय अलगुडे याला थांबवलंय. या चेंडूवरती डॉट बॉलने षटकाची समाप्ती होते. षटक संपले. पहिल्या षटकानंतर केवळ 7 धावा धाफलकावरती पाहायला मिळत आहेत कुमटेकर माऊली वॉरियर्स या संघाच्या. पण डगआउटमध्ये जर पाहिलं श्रावण 11 देवळे संघाच्या दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळत आहेत. निलेशदादा कोळसकर आणि शैलेशजी कोळसकर. कारण निलेशदादा कोळसकर यांचा संघ बक्षीस फेरीमध्ये काल दाखल झाला आहे आणि नक्कीच आज दुसरा संघ पाहायला मिळेल का. देवळे गावातील हे 2 संघ ज्या सातत्याने चांगला खेळ त्यांचा राहिला आहे. श्रावणी 11 आणि भैरवनाथ देवळे हा संघ देखील त्यांचा देखील परफॉर्मन्स अभि केसरकरच्या नेतृत्वाखाली नक्कीच पाहायला. अभि देखील जॉईंट होत आहेत त्या डगआउटमध्ये. गणेश केसरकर असतील त्यांचं देखील नाव घ्यावं लागेल. त्यांचं देखील कार्य नक्कीच चांगलं होताना पाहायला मिळालंय. अजिंक्य पवार मोठा फटका पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी गेलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीप मधून फिल्डर येतोय. थोडीशी फॉर्मरिंग मिस फिल्डिंग धावा मिळतील त्या. 4-4-4 येतोय हा चौकार. फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाकडून. परंतु 2 वेळा जर पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये देखील कॅच ड्रॉप केली आणि आता देखील मिस फिल्डिंग चिकूच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय त्याच रिझनमध्ये. परंतु चेंडू आता 1 बाउंड सीमा पार जाईल. येतोय हा PTPL चौकार. 4 भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेट. रवी इंगवले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते देखील यंगस्टारच्या माध्यमातून आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना देखील पाहतोय. काल क्रेझी बॉयज हा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली त्यांची. अष्टपैलू कामगिरी रवी इंगवले यांची देखील पाहायला मिळाली. अजिंक्य कुट्टप्प्याचा वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. अजिंक्य पवार याचा डॉट बॉल. हनुमाननगरचे चाहते देखील नक्कीच सातत्याने येताना पाहायला मिळत आहेत. कारण अजिंक्य पवार खेळतोय. कल्पेश मोहितेचा खेळ त्यांनी काल पाहिला. कल्पेश मोहितेची टीम देखील राम वर्धाईनी फायटर हा संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला. चांगला पंचांकडे अपील या ठिकाणी गेले. वेगवान पद्धतीचे चेंडू टाकतोय अजिंक्य पवार. डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा डॉट. पहिले 2 चेंडूवरती वर्चस्व गाजवलं दीपक जाधवने. 2 चौकार घेतले परंतु नंतरच्या 2 चेंडूवरती अजिंक्य पवार आपलं वर्चस्व दाखवताना पाहायला मिळतोय. ओव्हरऑल ही स्पर्धा पाहिली तर आजच्या 7व्या दिवसामध्ये ही स्पर्धा घेऊन आलेत. दत्तारामजी सकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आलेत. त्यांचा देखील वाढदिवस आज आहे. म्हणजे पहा 12/12 ही तारीख नक्कीच एक मोठी तारीख आणि त्या तारखेचे हे रती महारथी आपल्याला पाहायला मिळतात. दत्तारामजी सकपाळ आपलं हार्दिक स्वागत आणि वाढदिवसाच्या आपल्याला देखील शुभेच्छा. तसेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांत शेट्टे सर यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील आपण आपल्या आयोजकाच्या माध्यमातून आणि यंगस्टारच्या माध्यमातून नक्कीच शुभेच्छा देऊया. चांगला चेंडू खोदून काढलाय. समोर खेळले चिकू. आता मात्र चुकी करणार नाही. चेंडूची फेक करेल तद्वर घेतली एक सिंगल. एका सिंगल एक स्कोर कार्ड पुढे जाईल. 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय.
18.72च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे कुमटेकर माऊली वॉरियर संघाला. हरिभक्त पारायण, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कोकण रत्न अंकुश महाराज कुमटेकर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कुमटेकर परिवारातून देखील काही सदस्य या ठिकाणी आहेत. त्यानंतर यूट्यूबला देखील त्यांच्या माध्यमातून ही मॅच पाहिली जाते. आशिष कुमटेकर प्रत्येक मॅचला दाखल झालेत. आशिष कुमटेकरजी, उद्धवजी कुमटेकर यांनी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. काल देखील यूट्यूबच्या माध्यमातून ते जोडले होते, परंतु थोडं तर निराशेचं वातावरण नक्कीच डगआउटमध्ये पाहायला मिळते कुमटेकर माऊली वॉरियर्स संघाच्या. वेगवान पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू अजिंक्य पवार याच्या माध्यमातून टाकला जातोय. डॉट बॉल, षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या 2 षटकं संपलीत. धावफलकावरती धावा आहेत त्या 16. त्या म्हणजे दीपक जाधवने बनवल्या 10 चेंडूत 16 धावा. अक्षय अलगुडगे अजूनही कोणतीही धावणं करताना पाहायला मिळालं आहे. 2 षटकं संपलेत, 16 धावा धावफलकावरती. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. घोषणा झाली की पोलादपूर तालुका प्रीमियर लीग होणार आणि ती आता होताना पाहायला मिळते. 7व्या दिवसामध्ये आली स्वप्नपूर्ती. जे संदीप कदम यांचं स्वप्न होतं ते मात्र यंगस्टरच्या माध्यमातून पूर्ण केले गेले. तब्बल 40 संघ मालकांनी आपला या ठिकाणी सहभाग दाखवला होता, परंतु आपण 16 घेणार होतो, 24 केले आणि 24 संघ मालकांना संधी दिली की आपल्या नावाने संघ आपण घेऊ शकता. आणि 24 संघ मालकांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि ज्यांना ज्यांना या स्पर्धेमध्ये संघ घेता आला नाही त्यांना आपण पुढच्या वर्षी नक्कीच आपण त्यांना संधी देऊया आणि खेळाडूंना देखील आपण संधी देऊया. ज्यांना या स्पर्धेत खेळायची संधी मिळाली नाही त्यांना पुढील स्पर्धेमध्ये नक्कीच संधी देऊ आणि वेगळं करण्याचा प्रयत्न नक्की पुढील वर्षी देखील आपण PTPLच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू. यंगस्टरच्या माध्यमातून करताना पाहायला मिळेल. हॅलो. या ठिकाणी आपल्या पोलादपूर तालुक्याचे युवा पत्रकार संदीपजी जबडे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. राजा घाडगे गोलंदाजीसाठी आणि पुन्हा एकदा वेगवानमध्ये चेंडू पाहायला मिळाला. 17 धावा स्कोर कार्डवरती. अक्षय अलगुडेला अजूनही खातं खोलता आलं नाहीये. 2 चेंडू फेस केलेत, कोणती धाव बनवली नाहीये अक्षयने. तिसरा चेंडू लगातारचा डॉट टाकला जातोय अक्षयसाठी. अक्षयने मात्र 3 चेंडू लगातार डॉट टाकलेत आणि कोणती धाव मात्र पाहायला मिळत नाहीये. 3 चेंडू फेस केलेत, धाव कोणती नाहीये. 17 धावा धावफलकावरती. दीपक जाधवला जशी साथ पाहिजे तशी मिळत नाहीये. सलामीला आलेत अक्षय अलगुडे आणि दीपक जाधव स्वतः कॅप्टन आहेत. चांगला चेंडू, पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. सतरा धावा धावफलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली दीपकने, परंतु लगातारचे 2 चेंडू निर्धाव नक्कीच टाकले जात आहेत. अठरा या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. गौरव सावंत नक्कीच आमच्याशी चर्चा करत आहेत. वारकरी संप्रदायातील लोकांची नक्कीच आपण त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. त्यामधील गणेश भावेसकर यांचं नाव नक्कीच घ्यावं लागेल. आमचे अंकुश महाराज कुमटेकर आहेत. नक्कीच त्यांच्याकडून वेगळं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न
हरिओम चित्रपटाचे अभिनेते नक्कीच आपल्याला आज आणि उद्या येताना पाहायला मिळतील. हरिओम हा चित्रपट नक्कीच करंजे गावातील ओमकार घाडगे यांच्या गावातील अभिनेते आहेत आणि मराठी चित्रपट सिने अभिनेते उद्या मात्र नक्कीच येताना पाहायला मिळतील. गौरव असं सांगतोय की त्या चित्रपटात सारा हाय साथीला गौरव सावंत यांची एक इच्छा आहे की हरिओम घाडगे यांच्या पुढच्या चित्रपटामध्ये ओमकार घाडगे यांना मुख्य हिरोच्या भूमिकेत पाहायची इच्छा गौरव सावंत यांची झालेली आहे. सम्राट म्हणतील सारे असोनी क्रिकेटर, नोकरी सम्राट म्हणतील सारे असोनी क्रिकेटर, असोनी क्रिकेटर. सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर, सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे. थँक्यू. 3 षटकं संपलेत. 19 धावा धावफलकावरती. 18 बॉल आणि 75 धावांची आवश्यकता. विजयासाठी कुमटेकर माऊली वॉरियर्स संघाला रिक्वायर रन रेट या ठिकाणी झपाट्याने वाढलाय. हॅलो, आपण ग्राउंडवरती जी ड्रिंक ट्रॉली पाहतोय ती आपले शिवसेनाचे माजी नगरसेवक नागेजी पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यंगस्टार ग्रुपच्या वतीनं मी त्यांचं धन्यवाद देतो. हॅलो, कॉमेंट्री बॉक्समध्ये पाण्याची सोय करायची. ओमकार घाडगे, गौरव सावंत आणि त्यांच्या टीमसाठी पाणी घेऊन यायचं आहे. ड्रिंक स्टोरी आपण मैदानामध्ये आज आणि उद्या नागेशजी पवार यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. माजी नगराध्यक्ष आहेत आणि मोठा फटका पहिल्या चेंडूवरती. दीपक जाधव याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 6 धावा. नोकरी सम्राट म्हणतील सारे असोनी क्रिकेटर, नोकरी सम्राट म्हणतील सारे असोनी क्रिकेटर, असोनी क्रिकेटर. सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर, सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर. थँक्यू. महेश केसरकर गोलंदाजीमध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय दीपक जाधव याच्या माध्यमातून. 25 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचेल. 17 बॉल 69 ची अजूनही आवश्यकता कुमटेकर माऊली वॉरियर्स संघाला, जिथं मात्र दीपक जाधव धावा करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला सुरेख अशी साथ नक्कीच मिळेल नाहीये. आणि जी आपल्याला ड्रिंक स्टॉलसाठी गाडी अवेलेबल केली आहे सूर्यकांतजी नगरकर यांच्या माध्यमातून ती गाडी अवेलेबल झाली आहे. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि ते व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हा चेंडू मात्र अक्षरशः खोदून काढला आहे. जर त्या ठिकाणी डीपमधून फिल्डर येतोय परंतु चेंडू सीमा पार जाईल. येतोय हा चौकार. 4 धावा. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व पहिल्याच पर्वामध्ये सुपर डुपर हिट ही स्पर्धा
फुलटॉस 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 आणि फुलटॉस चुकीला माफी नाही. येतोय हा षटकार 6 धावा. तालुका प्रीमियर लीग तालुका प्रीमियर लीग तालुका प्रीमियर लीग तालुका प्रीमियर लीग 15 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. दीपक जाधव तोपर्यंत आहे, तोपर्यंत अशी फटकेबाजी केली तर नक्कीच कमबॅक करू शकतात कुमटेकर माऊली वॉरियर्स. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, अवांतर धावसंख्या. आज नक्कीच आज आणि उद्या रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस. टप्प्याचा बॉल त्याला खेळायचा प्रयत्न केलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीपमधून फिल्डर येईल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून फिल्डर येतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावांनी स्कोर कार्ड नक्कीच पुढे जाईल. शरदचंद्रजी पवार साहेब आज त्यांचा वाढदिवस, त्यानंतर विजयजी तळेकर यांचा वाढदिवस, दत्तारामजी सकपाळ यांचा वाढदिवस आणि आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज क्रिकेटर युवराज सिंग यांचा देखील आज वाढदिवस. दीपक जाधव याच्या बॅटमधून फटका, समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू, 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. तालुका प्रीमियर लीग तालुका प्रीमियर लीग तालुका प्रीमियर लीग तालुका प्रीमियर लीग. थँक्यू. 13 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता अजूनही असेल. 42 वरती जाऊन पोहोचलेत कुमटेकर माऊली वॉरियर्स. या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळालेत. आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 23. चांगला चेंडू. आता मात्र दीपक जाधवला बीट केले शेवटच्या चेंडूवरती. षटकाची समाप्ती होते. चौथ्या 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 42 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 52ची आवश्यकता. दीपक मात्र 18 चेंडू आणि 40 धावांवरती खेळतायत वैयक्तिक. 3 षटकार 3 चौकाराची मालिका त्याने खेळली. दीपक जाधव यांनी हा सामना जिंकून दिला तर स्वप्नील चोरगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अंकुश महाराज कुमटेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल जर सामना जिंकून दिला. 12 चेंडू 52 धावा बनवायच्यात. तर जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर संघाचे अध्यक्ष संजयजी चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या साहेब आपण व्यासपीठावरती. संजयजी चोरगे साहेब, रवी इंगवले यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल सामना जिंकून दिला तर. मयूर भोसले याच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. तब्बल 3500 रुपयाचं पारितोषिक झालंय. अजिंक्य, चांगला चेंडू. इथं मात्र यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. समोरच्या क्षेत्रामध्ये नक्कीच खेळलाय. आनंद निकम त्या ठिकाणी होते. चेंडूची फेक केली. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 44 आकड्यावरती. 11 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. जय भवानी स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून देखील मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये संदीप कदम यांच्या वाढदिवसानिमित्त असेल. सिद्धेशी युवा मंच यांच्या माध्यमातून देखील मागील वर्षी आपण जर पाहिलं नाईटची टुर्नामेंट पाहायला मिळाली होती. बॅटची एज. बाळासाहेब कोणतीही चुकी करणार नाही आणि घेतलाय तो झेल विकेटचं पतन. खेळाडू भाग. तालुका प्रीमियर लीग तालुका प्रीमियर लीग तालुका प्रीमियर लीग तालुका प्रीमियर लीग तालुका प्रीमियर लीग.
लोअर फुलटॉस आणि इथं मात्र पहा बिंबरचा 9 पंचांनी घोषित केलाय. 2 धावा, 10 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. विजयसिंह असेल ती कुमटेकर माऊली वॉरियर्स. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ जाणार बक्षीस फेरी पात्रसाठी. 10 बॉल आणि 48 ची आवश्यकता. अजिंक्य पवार मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच केलाय, परंतु चेंडू हवेत आणि या ठिकाणी फ्री हिटचा बॉल होता या अगोदरचा. सेलिब्रेशन राजा गाडगे यांनी केलंय नक्कीच, परंतु एक सिंगल घेतली गेली. 9 चेंडू आणि 47 ची आवश्यकता. मॅच जिंकून दिली तर मोठं प्राइज आलंय कुमटेकर माऊली वॉरियर्स संघासाठी. आशिष कुमटेकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 8,500 रुपये झालेत. उच्चांक गाठला पारितोषिक आज 8,500 रुपये. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. गोलंदाजाला दंडित केले गेले. अवांतर धावसंख्या 9 चेंडू आणि 46 ची आवश्यकता. वेगवान, पुन्हा एकदा वेगवान मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. अजय चोरगे त्या ठिकाणी बॅटिंगसाठी आलेत. अजय चोरगेचा देखील काल आपण खेळ चांगला पाहायला मिळाला. प्रणय चोरगेचा देखील खेळ आपल्याला चांगला पाहायला मिळाला. रोहित चोरगे याने देखील 2 कॅच नक्कीच, आणि साखर गावातील खेळाडू नक्कीच वरती येताना या PTPLच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. चांगला चेंडू, त्यावरती चांगला फटका. अजय चोरगे याच्या बॅटमधून हा फटका आलाय. चेंडू 1 बाउन्स, सीमा पार येतोय हा चौकार. तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. थँक्यू. 7 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. 7 चेंडूवरती तुम्हाला षटकार खेळावे लागतील. हा चेंडू मात्र खेळला आहे मिड विकेट रिजन मध्ये. जेल टिपलाय. अक्षय गाडगे कोणतीही चुकी करणार नाही आणि सामना या ठिकाणी फिरतोय तो श्रावणी 11 देवळेच्या बाजूने. 6 चेंडू शिल्लक, 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 42. त्या कशा प्रकारे बनवल्या जातील, होतील का ते मात्र पाहूया एक डीजेचं संगीत ऐकून. नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, असून क्रिकेटर. सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर, सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर. तर जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखर यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळाले 55,555. त्यांचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेत संजयजी चोरगे साहेब. नक्कीच मोठं योगदान त्यांचं राहिलं या स्पर्धेसाठी. 6 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. अभय याला शेवटचं षटक दिलंय. चांगला चेंडू, त्यावरती येते कॅच. विकेटचं पतन, मोठा विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि कुमटेकर माऊली वॉरियर्स पराभवाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. तालुका प्रीमियर लीग पोलादपूर 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 तालुका प्रीमियर लीग. तर शैलेश दादा कोळसकर यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच हास्य उमटलंय. पारितोषिक लगावलंय. संघ जिंकला तर नक्कीच त्यांना विशेष पारितोषिक शैलेश दादांच्याकडून नक्कीच असेल. आणि दुसरा संघ निलेश दादा कोळसकर यांचा संघ पाहायला मिळाला. आता शैलेश दादा कोळसकर यांचा संघ जाताना पाहायला मिळतोय तो बक्षीस फेरीत. राजा घाडगे आणि अभि केसरकर 2 मित्र देखील आहेत आणि स्वप्नील चोरगे हे देखील त्यांचे साथी सोबती आहेत. नक्कीच
अभिमान वाटेल असेल की स्वप्नील चोरगे यांना देखील, अभि केसरकरला देखील, की राजा घाडगे देखील सुपर 6 मध्ये दाखल होतोय. देवळे गावाला देखील नक्कीच वाटत असेल की 2 ट्रॉफी आमच्या गावात नक्कीच येताना पाहायला मिळतील. चौकार बाईच्या रूपामध्ये पाहायला मिळतोय. 4 धावा. तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका वेगवान चेंडू अभय याचा देखील थोडेसे काही बदलाव नक्कीच या संघामध्ये पाहायला मिळेल. राजा गाडगेने सांगितले की आम्ही थोडंसं चेंजेस वेगळं प्लॅनिंग करून उतरू, कारण आम्हाला ही मॅच जिंकायची, आम्हाला सुपर 6मध्ये जायचं आहे आणि नक्कीच त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. राजा घाडगे आणि कल्पेश मोहिते अशी रेस नक्कीच होताना पाहायला मिळते. कधी राजा घाडगेवरती जातोय तर कधी कल्पेश मोहिते. संतोष शेठ रिंगे यांचं आगमन या षटकाराने केलंय आणि नक्कीच त्यांचं आगमन होतं या क्रीडानगरीमध्ये. संतोष शेठ रिंगे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं या यंगस्टरच्या माध्यमातून या PTPLच्या सोहळ्यासाठी हार्दिक हार्दिक असं स्वागत. संतोष शेठ रिंगे साहेब आपण या व्यासपीठावरती आपले सहकारी देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. तालुका प्रीमियर लीग डीजे नो बॉल, परंतु हा सामना जर पाहिलं तर श्रावणी देवळे या संघाच्या बाजूने जातोय. कुमटेकर माऊली वॉरियर्स संघ पराभवाच्या छायेत नक्कीच पाहायला मिळालाय. निराश केलं किंवा कुमटेकर माऊली वॉरियर्स संघाच्या खेळाडूंनी, गोलंदाजांनी तब्बल 93 धावा कुठल्या 6 षटकामध्ये. श्रावणी देवळे संघाने आता मात्र षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु विजय या ठिकाणी मिळवलाय तो श्रावणी 11 देवळे या संघाने विजय प्रस्थापित केला आणि प्रवेश केलाय तो सुपर 6 मध्ये. बक्षीस फेरीसाठी पात्र ठरलाय हा संघ आणि ठरणारा संघ ठरलाय तो पाचवा संघ ठरतोय सुपर 6 मध्ये जाणारा. चौथा संघ ठरलाय आणि दुपारच्या सत्रात जे 4 संघ खेळताना पाहायला मिळतील त्याच्यामधून 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि सुपर 6 जे उद्या नक्कीच लढती पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या सामन्यामध्ये 5 षटकार ठोकले आणि 36 धावा तब्बल कुठल्या आनंद निकम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.